अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। मोदी हटाओ देश बचाओ अशी घोषणा करत केंद्र सरकारचा आंदोलकांकडून निषेध। नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपा नगरसेवक अशोक पाटील यांची बिनविरोध निवड, तर परिवहन समितीच्या सभापतीपदी विकास झंजाड यांची निवड। शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी केली जानाई शिरसाळी योजनेची पाहणी। जिरायती भागातील शेतकऱ्यांना पाणी टंचाई होऊ देणार नाही, युगेंद्र पवारांचे शेतकऱ्यांना आश्वासन। गोविंदगिरी महाराज यांच्या निषेधार्थ बुलडाण्याच्या मलकापूरमध्ये वारकरी धर्म परिषदेचे रास्ता रोको आंदोलन। अर्धा तास चक्काजाम केल्याने वाहतूक झाली होती विस्कळीत। गोविंदगिरी महाराजांना तात्काळ अटक करावी, आंदोलकांची मागणी। नाशिकच्या येवल्या शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेसकडून टिमक्या वाजून आंदोलन। तहसील कार्यालयावर धडकलेल्या या अनोख्या आंदोलनाची जोरदार चर्चा। अमरावतीमध्ये सोलर व्यावसायिक आणि ग्राहक यांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा। ग्राहकांना सोलर देताना अनेक नियम महावितरणने घातल्याचा व्यावसायिकांचा आरोप। शिमगोत्सव संपल्याने कोकणवासियांची परतीच्या प्रवासासाठी मोठी गर्दी। मुंबई गोवा महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा। साताऱ्याच्या कोपर गावातील वारी गावात 1 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी पट्ट्यासारखी कोसळली। सुदैवाने ही घटना मध्यरात्री घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी नाही। वाशिम शहरातल्या शासकीय दूध संकलन केंद्र दुरावस्थेत। सध्या या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा आणि दारुड्यांचा अड्डा पाहायला मिळतोय, त्यामुळे प्रशासनाने लक्ष देऊन ही इमारत दुरुस्त करावी, नागरिकांची मागणी। यशवंतपूर बिकानेर यशवंतपूर एक्सप्रेसला सांगली किर्लोस्करवाडी मिरज स्थानकावर थांबा। यशवंतर ते बिकानेर ही एक्सप्रेस 11 मार्च पासून, तर बिकानेर ते यशवंतपूर एक्सप्रेस 14 मार्च पासून होणार सुरू। वर्ध्यातील तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर संकेत रावेकर यांच्यावर संतप्त नातेवाईकांकडून हल्ला। चिस्तूर येथील 45 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांकडून डॉक्टरवर निष्काळजीपणाचा आरोप। मुंबई पुणे महामार्गावर तळेगाव जवळील गोरावडे परिसरात कंटेनरचा अपघात। अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूनी वाहनांच्या मोठ्या रांगा। बारामतीत 4 चाकीच्या धडकेत मायलेकीचा जागीच मृत्यू, तर वडिलांसह 2 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी। चालक मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याची माहिती। बीडमध्ये चोरीच्या दुचाकी मॉडिफाय करून विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांकडून 3 आरोपींना अटक। 17 गाड्यांसह 25 लाखांचं साहित्य जप्त। पुण्यातील संचिती हॉस्पिटल ब्रिजवर अपघात। या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत नाही। अपघातानंतर काही काळ झाली होती वाहतूक कोंडी।